तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला. वेळेवर जायचं ठरल्यामुळं आम्ही रात्रीच 1 वाजता निघालो. निघायच्या आधी तन्वी दीदीनं गाडीची पूजा वगैरे केली. त्यानंतर आम्ही निघालो. सकाळी 4 वाजताच्या आसपास आम्ही पोहोचलो लातूरच्या अलीकडे, म्हणजेच 15 ते 20 किलोमीटर. त्यानंतर ड्रायव्हर चेंज करायची बारी होती. त्यानंतर माझा नंबर होता. माझी झोप पुरेशी झाली होती आणि माझं टार्गेट मला पूर्ण करायचं, जे मला तुळजापूरपर्यंत गाडी घेऊन जायची होती. सकाळी 6:30च्या आसपास आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. 2-4 दिवस सुट्ट्या असल्यामुळं गर्दी खूप होती आणि पार्किंगमध्ये गाडी ठेवण्यासाठी आणि पार्क करण्यासाठी किंवा जागाच नव्हती. अर्धा तास शोधल्याच्या नंतर आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळाली आणि त्यानंतर आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो. आज वाढदिवस असल्यानं प्रवीण पाटलांनी मला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तयारी करून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिरातील सर्व परिसर आणि मंदिराबाहेरचा सुद्धा सर्व परिसर भाविक भक्तांनी भरून निघालेला होता. सुरुवातीला जाताना आम्ही गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो जगदंबेच्या दर्शनासाठी. गर्दी भरपूर असल्यामुळे आम्हाला दर्शनासाठी बराच वेळ लागला. जवळपास 3 तास रांगेमध्ये राहिल्याच्या नंतर आमचं फायनली दर्शन झालं आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघायचं ठरवलं, कारण आम्हाला समोर जायचं आहे गणपतीपुळे. गणपतीपुळेचा ब्लॉग अवश्य पहा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू सो